श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। उद्या आहे चैत्र पौर्णिमा, त्याचबरोबर आपण या चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच हनुमान जयंती, हनुमान उत्सव साजरा करत असतो। या वर्षातली पहिली पौर्णिमा आहे, म्हणून या पहिल्या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा असं म्हणतात। या दिवशी भगवान विष्णूंची आणि सत्यनारायणाची पूजा केली जाते। त्याचबरोबर उद्या चैत्र पौर्णिमा आहे, त्याचबरोबर हनुमान जयंती सुद्धा साजरी केली जाते। त्याचबरोबर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याचशा सेवा, उपाय, तोडगे देखील केले जातात। ते अत्यंत प्रभावीशील असणारे उपाय, तोडगे ते सफल होत असतात। त्याचबरोबर आपण या चैत्र पौर्णिमे दिवशी आणखीन काही सेवा देखील करत असतो। त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्राची करून चंद्राला अर्घ दिला जातो। त्याचबरोबर या दिवशी स्नान दान केल्याने पुण्य मिळते। पण या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अशा काही गोष्टी वर्ज्य आहेत, त्या आपल्याला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। चुकूनही या गोष्टी अजिबात करू नका। त्या कोणत्या गोष्टी आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम या दिवशी जास्त वेळ झोपू नये। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी। पौर्णिमेच्या दिवशी दान दक्षिणा दिल्याने विशेष असं महत्त्व देखील आहे आणि त्याचं पुण्य प्राप्त होत असतं। म्हणून या दिवशी जास्तीत जास्त दान आणि दक्षिणा देण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर दुसरं म्हणजे चैत्र पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत पवित्र असतो। या दिवशी चुकूनही मांसाहार किंवा मद्य आदीचे सेवन करू नये। या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन केल्याने मनावर नकारात्मकताचे परिणाम होत असतात। त्यामुळे या दिवशी सात्विक जेवण जेवावे किंवा अन्न ग्रहण करावे। त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे खूप महत्त्वाची आहे, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आचरण शुद्ध ठेवावे। या दिवशी कोणासाठीही अपशब्द वापरू नये। असे मानलं जातं की या दिवशी जर आपल्या तोंडातून अपशब्द किंवा कोणाविषयी वाईट बोललं जात असेल तर चंद्रदेव क्रोधित होतात। त्यानंतर चौथी गोष्ट ती म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचं पान चुकूनही तोडू नका। तुळशीचं पान भगवान विष्णूला अत्यंत प्रिय असं आहे, परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचं पान तोडणे अशुभ असं मानलं जातं। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही तुम्ही तुळशीचं पान तोडू नका। त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मन शांत ठेवा। राग, मत्सर आणि नकारात्मक विचार जे आहेत ते थोडेसे दूर ठेवा। अत्यंत लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा, व्रत, वैकल्य नक्की करा। नक्की लक्ष्मी माता प्रसन्न होते। त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत ज्या की त्या पौर्णिमेच्या दिवशी अजिबात करू नका। म्हणजे चुकूनही गोष्टी करू नका, नाहीतर दोष लागत राहतो। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।